सोलापुरात काल दोन तरुणांचा अपघाती मृत्यू जो आहे तो झालेला होता। शहरातील बोरामणी नाका परिसरात हा अपघात झाला होता आणि त्याच चौकामध्ये आपण आता आहोत। आपण पाहतोय खरं तर सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीला प्रवास करण्यामध्ये बंदी आहे। मात्र असं असलं तरी आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरातील या बोरामणी नाका परिसरात जड वाहतूक जी आहे ती देखील होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच निषेधार्थ आता सोलापूरकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी फलक दाखवत या ठिकाणी नागरिकांकडून रोष जो आहे प्रशासनाविरोधात तो व्यक्त केला जातो। यमराजाचं चित्र दाखवत चलो सोलापूर अशा पद्धतीचा प्रतिकात्मक निषेध जो आहे तो या ठिकाणी सोलापूरकरांकडून होते। काय भूमिका आहे, आज तुम्ही फलक दाखवताय, कशासाठी दाखवताय फलक? मी प्रथम या महाराष्ट्र शासनाचा तीव्र धिक्कार करतो। गेले 10 वर्षापासून सोलापुरातील नागरिकांनी सोलापूर शहरात 2 उड्डाणपूल मंजूर झालेले उड्डाणपूल करण्यासाठी अनेक वेळा मागणी केली असता, आंदोलन केले असता तरीसुद्धा उड्डाणपूल करत नाही। उड्डाणपूल नसलेले सोलापूर शहरातून आत्तापर्यंत 200च्या वर अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। तरीसुद्धा सोलापूर शहरात उड्डाणपूल होत नाही, फक्त आश्वासन दिला जातो। निवडणूक आली की फक्त मोजमाप केला जातो, आश्वासन दिला जातो, त्यानंतर कामकाज कोणतंही केला जात नाही। कालच इथं 2 तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत। जड वाहतूक ॲक्च्युअल सोलापूर शहरात बंदी असताना सुद्धा जड वाहतूक येतात कसं काय? कोणाच्या आशीर्वादानं जड वाहतूक सोलापूर शहरात येतात? गेल्या 5 वर्षापूर्वी सोलापूर शहरात जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती, तरीसुद्धा सकाळच्या सत्रामध्ये जड वाहतूक येतात कसं का? त्याला मंजुरी कोण दिली? त्याला अभय कोण दिला जातो? कोणाचाही लक्ष नाही आहे। सोलापूर शहरात कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे। प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात मग्न आहेत, भ्रष्टाचार करण्यामध्ये। आमची एकच मागणी आहे की सोलापूर शहरात उड्डाणपूल ताबडतोब झाला पाहिजे आणि शहरातून जड वाहतूक कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे। काय मागणी आहे तुमची? तुम्ही निदर्शनं करता आहात, कशामुळे कालचा अपघात झाला असं मला वाटतं? काल सकाळी सकाळीच 2 कर्त्या युवकांचा इथं अपघात होऊन जागीच निधन झालेलं आहे। ही मालिका जी आहे ही मालिका गेल्या 5-10 वर्षापासून अशीच चालू आहे। ज्यावेळेस सोलापूरचं भाग्य उजळलं असं म्हणता येईल, ज्यावेळेस विजयकुमार देशमुख साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस हा उड्डाणपूल मंजूर झालेला आहे। ह्याला 10 वर्ष पूर्ण झाले आज, तरीसुद्धा उड्डाणपुलाचा एक पिलरसुद्धा रचला गेला नाही। ज्यावेळेस मंजूर झाला त्याचं काम अतिशय तीव्र गतीनं होतं, जागेचं मोजमापन झालं होतं, सगळं काही झालं होतं। इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीच ह्याला खो घालत ते काम थांबवलं। आज गेले 10 वर्ष झालं सोलापूरकर, प्रत्येक सोलापुरातल्या जे सोलापूरचं 2 उड्डाणपुलाचं स्वप्न होतं त्या स्वप्नाची आजपर्यंत वाट बघतोय, त्या स्वप्नाची पूर्तता काही होत नाही। ज्यावेळेस गडकरी साहेब घरकुलच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी जायच्या आत इथं निधी पोच होईल, जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र मिळेल, पण तसं होऊन सुद्धा या उड्डाणपुलाचं काम झालं नाही। परवाच्या बजेटमध्ये आपले विद्यमान आमदार देवेंद्रजी कोटे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागणी केली बजेटमध्ये, त्यावेळेससुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये मंजूर करतो म्हणून सभागृहात बोललं, पण ह्या बजेटमध्ये उड्डाणपुलासाठी एकही रुपया मंजूर झालेला नाही असं सांगण्यात आलेलं आहे। शेवटी प्रत्येक वेळेस सोलापूरकरांच्या उड्डाणपुलाचा मार्ग कायमचा बंद होतो का काय असं दिसतंय। आणि ह्या 5 ते 10 वर्षामध्ये यार्ड ते पत्रकार भवन ह्या रस्त्यावर 200 ते 250 त्यात युवक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, यांचा मृत्यू झालेला आहे। पाणीटाकी चौकात सलग 7 दिवसामध्ये 7 युवक मेलेले आहेत, तरीसुद्धा ह्या शासनाला ह्याचं गांभीर्य नाही। विशेष ह्या रस्त्यावरून दयानंद कॉलेज, WIT कॉलेज, वालचंद शिक्षण समूह असं 3 मोठे शिक्षण समूह आहेत। विद्यार्थ्यांची ये-जा असते, विद्यार्थ्यांच्या रोजचा गरजेचा हा रस्ता आहे। मागणी असणार आहे तुमची प्रशासन? लवकरात लवकर उड्डाणपूल करण्यात यावं, ज्याच्यामध्ये ह्या बाबतीत यार्ड ते पत्रकार भवन हा जो उड्डाणपूल आहे इथं बाधित कमी आहेत, इथं सरकारी जागा भरपूर आहेत, तरीसुद्धा सरकार ते मनावर न घेता उड्डाणपुलाचं काम करत नाही आहे, लँड ॲक्विजिशन होत नाही आहे। लवकरात लवकर उड्डाणपुलाचं काम सुरू व्हावं, काय पूर्ण व्हावं आणि उड्डाणपूल मिळावा। आपण पाहतोय खरं तर उड्डाणपूल नसल्यामुळे काल 2 युवकांना आपला जीव गमवावा लागला आणि गेल्या 5 ते 8 वर्षामध्ये जवळपास 200हून अधिक युवकांचा मृत्यू जो आहे तो या रस्त्यावर झालेला आहे। जड वाहतुकीमुळे हा
मृत्यू झाल्याचा दावा जो आहे तिथले स्थानिक नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.